हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 192. सुगंध दरवळावा. देव आणि दानव यांनी मंदार पर्वताची, रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. समुद्र ढवळल्यावर त्या समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर आली. प्रत्येक वेळी देव आणि दानव यांच्यात ही रत्ने कोणी घ्यायची यावरून संघर्ष व्हायचा, लढाई व्हायची. शेवटी श्रीहरीला तेथे येऊन मध्यस्थी करावी लागायची. ऐनवेळी समुद्रमंथनातून विष बाहेर आलं. त्याचा स्वीकार करायला देव दानव कोणीच पुढे येईना. भगवान श्री शंकर पुढे आले. त्यांनी ते हलाहल प्राशन केले. स्वतः नीलकंठ झाले. त्याचा आदर्श ठेवावा. श्वासाबरोबर आत आलेल्या दुःखांना गिळून टाकावं. दुःख स्वतःजवळ ठेवावी, ती पचवावी. सुख आनंद बाहेर समाजाला द्यावा, समाजात विखरून टाकावा. स्वतः सुखदुःखापासून विरक्ता अशी वर्तणूक ठेवावी. दुःख स्वतः भोगून ती स्वतः समर्पण करून टाकावी. आनंद वाटावा, तो द्विगुणित करावा. आनंद वाटताना आपल्या दुःखांची जाणीव स्वतःबरोबर इतर कोणाला देऊ नये. दुःख पचवून गिळून रिकामं व्हावं. आनंद वाटून रिकामं व्हावं. स्वतः कायम रित असावं. श्वास घेतल्यानंतर निश्वास सोडण्यापूर्वी एक क्षणभर आपण काहीच करत नसतो. तसेच निश्वास सोडल्यावर श्वास घेण्यापूर्वी एक क्षणभर आपण काहीच करत नसतो. हे 2 क्षण योगक्षण असतात. या दोन्ही वेळी त्या योगक्षणात तल्लीन असावं. पाण्यात राहत असून मासा पाणी पित नाही असं म्हणतात. या योगक्षणातून केलेली विपश्यना ही जीवनकला शिकवते. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर नुकतंच बांधून झालं होतं. नारायणराव बालगंधर्वांच्या नावाने नाट्यपद स्पर्धा घेतल्या होत्या. त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली होता. व्यासपीठावर पु ल देशपांडे, डॉक्टर वसंतराव देशपांडे इत्यादी मान्यवर होते. त्यावेळी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांनी नारायणरावांची एक आठवण सांगितली. बालगंधर्व हे खाण्याचे फार शौकीन होते. नाना चवीने त्यांना खायला आवडत असे. ते भरपूर खात असत. चवीने जेवण जेवत असत. सर्व रसयुक्त पदार्थ ते खात. तिखट, गोड, आंबट, खारट, कडू, तुपकट, तेलकट, ओलं, सुकं अशा सर्व चवींचे पदार्थ जेवणात असत. पण रंगमंचावर गाताना कडू, तिखट, आंबट, खारट, सुकं त्यांनी आत पचवलेले असे. गळ्यातून ओल्या चिंब स्वरात लोणी, तूप, साखर यांचा मुलायम सुस्वर गोडवा तेवढाच बाहेर यायचा. कथामृत 193. सवय. अफलातून नगरीमध्ये भर चौकात, परंतु चौकाच्या एका बाजूला बघ्यांची गर्दी झाली होती. वर्तुळाकार घेर करून बघे लोक दाटीवाटीने मध्यभागी घातलेला डोंबाऱ्याचा खेळ पाहत होते. मुले हसत होती, टाळ्या वाजवत होती. डोंबाऱ्याची मुले अंगवळ अंगमोड करून कसरती करत होती. बायको गाणं म्हणत ढोलकं वाजवत होती. जळत्या रिंगणातून उडी मारून झाल्यावर भाकरीचा तुकडा केव्हा खायला मिळणार त्याची वाट पाहत डोंबाऱ्याचा कुत्रा एका बाजूला अंगावरच्या माशा हाकलत बसला होता. माकडं आपल्या खेळाची वाट पाहत थांबली होती. डोंबारी मध्येच काहीतरी कवन म्हणे. कधी गद्य साहित्याचा उतारा म्हटल्यासारखे काहीतरी बोलत होता. त्याच्या बायकोच्या ढोलक्याच्या आवाजापुढे इतर कशाचाही आवाज नीट ऐकायला येत नव्हता. आता खेळाची सांगता करायची वेळ झाली होती.
शेवटचा खेळ म्हणजे त्या डोंबाऱ्याच्या लहान मुलाने हातात काठी घेऊन तो त्यांचा सुप्रसिद्ध दोरीवरून चालण्याचा खेळ केला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व प्रेक्षक खुश झाले. डोंबाऱ्याने रुमाल फिरवायला सुरुवात केली. काही जण लगेच सटकले. काही जणांनी रुमालात नाणी टाकली. खेळ संपल्यावर 4 लोक डोंबाऱ्याजवळ आले आणि त्याला म्हणाले, ह्या मुलाला मधूनमधून एखाद्या वेळी रात्री आमच्याकडे कामाला पाठव. मागशील ती मजुरी आम्ही तुला देऊ. डोंबारी म्हणाला, ठीक आहे दादा, मुलगा तुमचाच आहे, केव्हाही घेऊन जा. पण मुलाला हातीपायी धड परत आणून सोडा. एका रात्री 1 वाजून गेल्यावर ते लोक आले आणि डोंबाऱ्याला 100 रुपये विसार देऊन त्या मुलाला घेऊन गेले. 100 रुपये पाहून डोंबाऱ्याला आकाश ठेंगणे झाले. त्या लोकांनी एका घराच्या गच्चीच्या पाईपाला दोरीचा फास टाकला. दोरीचं दुसरं टोक समोरच्या झाडाला बांधलं. मुलाला म्हणाले, ह्या दोरीवरून पाईपपर्यंत जा, तिथून गच्चीत जा आणि हळूच गच्चीच्या दरवाजाने घरात खाली उतर. गच्चीचे दार उघडे आहे. पायाचा आवाज न करता खाली येऊन घराचं मुख्य दार आवाज न करता हळूच उघड. मग तुला आम्ही तुझ्या बाकडे नेऊन पोचवतो. मुलगा झाडावर चढला. हातात काठी घेऊन दोरीवर उभा राहिला. तो उभाच राहिला. हे लोक त्याला चालण्याची खूण करत होते, परंतु मुलगा आपला उभा तो उभाच. त्याला खालून ढोसल्यावर तो म्हणाला, हो चालतो ना, पण ढोलकं वाजवा की. हरी ओम.